नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आपण विविध प्रकारे विविध हॉस्पिटलचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, मुलाखती घेतलेल्या आहेत आणि तिथे काय ट्रीटमेंट मिळते, काय सुविधा मिळणार आहे, त्याचप्रमाणे आज मी अमरावती शहरामध्ये आलेली आहे आणि अमरावतीच्या सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे मी आज आलेली आहे. गेली 8 वर्ष झाली आहेत सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला आणि सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पंकज बागडे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत, या हॉस्पिटल बद्दल काही विचारणा करणार आहोत. त्याचबरोबर हृदयरोग या संबंधित सुद्धा आपण त्यांच्याशी थोडीफार चर्चा करणार आहोत. जास्त वेळ न घेता आपण सर्वात आधी डॉक्टर पंकज बागडे सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या जीएम न्यूज मध्ये. थँक्यू. जसं सर 8 वर्ष झाली आहेत आणि जवळपास 15 वर्ष आपल्या प्रॅक्टिसला झालेली आहेत आणि अमरावतीकरांसाठी आपण 8 वर्षांपासून सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे सेवा देत आहात, कार्यरत आहात. मला सांगाल की सिटी मल्टी स्पेशालिटीची सुरुवात होती अमरावतीमध्ये जेव्हा काय विचार केला होता, तेव्हा आपण काय उद्देश होता किंवा काय प्लॅनिंग्स होते हॉस्पिटलला घेऊन, काय सांगाल आमच्या दर्शकांना? सर्वप्रथम सर्व दर्शकांना माझा नमस्कार. 2010 डिसेंबर ह्या साली मी अमरावतीला आलो आहे. माझा जन्म, माझं शिक्षण सर्व अमरावतीतच झालेलं आहे आणि मधातला काही काळ माझा शिक्षणासाठी सोलापूर येथे गेला होता आणि त्यानंतर काही ठिकाणी जॉब्स वगैरे करून मी अमरावतीला पुन्हा यायचं ठरवलं. बिलकुल. खरं तर खूप प्रश्न होते की अमरावतीला यायचं की बाहेर कुठे प्रॅक्टिस स्टार्ट करायची, पण आपलं गाव, आपले लोक आणि आपले पॅरेंट्स, आपला परिवार यांच्या मधात जावं आणि आपल्या लोकांची इथे सेवा करावी या भावनेने मी अमरावतीला आलो आणि माझी 2010 डिसेंबर या साली प्रॅक्टिस स्टार्ट केली. बिलकुल. सर, जसं आपलं बालपण इथे गेलेलं आहे आणि सुरुवातीपासून म्हणा किंवा नंतरचं शिक्षण तुमचं बरीच काही झालेलं आहे, पण या ठिकाणी तुमचं बालपण आणि बालपणाचं शिक्षण सुद्धा इथनच गेलेलं, त्यामुळे इथली जी ओढ होती ती कायम ठेवत तुम्ही इथेच हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, आता मला सांगाल की सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 8 वर्षांपासून कार्यरत आहे, सेवाही देत आहे, पण नेमकं काय ट्रीटमेंट करताय, कुठल्या आजारांवरती आपल्या इथे इलाज होतो याबद्दलही आम्हाला माहिती हवी आहे. 2016 साली आम्ही ह्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं. बरं. त्या अगोदर 6 वर्ष आम्ही एका जुन्या इमारतीत आमचं हॉस्पिटल चालू होतं आणि 2016 सालीपासनं इथे आम्ही एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. इथे आमच्याकडे जनरल सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी ची सुविधा आहे. तसंच आमच्याकडे ऑर्थोपेडिक सर्जन पण आहेत. हड्डीच्या आजारांशी संबंधित पण आम्ही सुविधा देतो. तसंच मानस रोग तज्ञ पण आमच्याकडे आहेत. बरोबर. त्याशिवाय सायकॅट्रिस्ट पण आपल्याकडे आहेत. त्याशिवाय मी स्वतः MD मेडिसिन आहे आणि आमच्या इथे 17 बेडचा ICU आहे. त्या व्यतिरिक्त प्रायव्हेट रूम्स, जनरल वॉर्ड्स आणि ऑपरेशन थिएटर्स व अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीच्या सुविधेसाठी कॅथ लॅब ही पण आमच्याकडे आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर ऑलमोस्ट ज्याही प्रकारचे पेशंट्स आहेत ते इथे कव्हर होऊन जातात. हार्ट अटॅकचे पेशंट्स म्हणा, लखव्याचे पेशंट्स म्हणा, किडनीच्या आजाराचे पेशंट्स आहे, पोटाच्या आजाराचे पेशंट्स आहे, लिव्हरच्या आजाराचे पेशंट्स आहे, रक्त कमी झालेलं आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, असे संबंधित सर्व आजार इथे आम्ही उपचार करतो. त्या पेशंट्सना आम्ही
निरंतर गेल्या 14 वर्षापासून इथे आम्ही सेवा देत आहोत. बिलकुल, म्हणजे छोट्यात छोटा आजार का असेना किंवा मोठात मोठा आजार का असेना, सर्वच प्रकारच्या आजारांवरती सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे इलाज होतो आणि बाकी डॉक्टर्स पण इथे अवेलेबल असतात. सर, जे तुम्ही आता सांगितलेलं आहे, ज्या काही सुविधा तुम्ही सांगितलेल्या आहेत, त्याचबरोबर आता बरेच विज्ञान समोर गेलेलं आहे, सायन्स समोर गेलेलं आहे, बरेच ऍडव्हान्स गोष्टी सुद्धा आलेल्या आहेत या 8 वर्षांमध्ये. काय ऍडव्हान्स गोष्टी आपल्या इथे अवेलेबल आहेत किंवा काय मशिनरीज आपल्या इथे अवेलेबल आहेत त्याबद्दल थोडंसं सांगा. आमचं जे आयसीयू आहे हे स्टेट ऑफ द आर्ट आयसीयू आहे. यात आमच्याकडे व्हेंटिलेटर्स, खूप पेशंट फ्रेंडली असे व्हेंटिलेटर्स आहेत, ज्यामुळे पेशंट्सना व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम श्वासोच्छवासावरती त्रास होत नाही आणि खूप चांगल्या प्रकारे पेशंट्स आम्ही त्याच्यावरती ट्रीट करून त्या व्हेंटिलेटरच्या बाहेर काढू शकतो. शिवाय आमच्याकडे कॅथलॅब ही जी आहे ही पण ज्यावेळेस आम्ही कॅथलॅब घेतली त्यावेळेस सर्व सोयींनी युक्त आणि नागपूर, अमरावती, अकोल्यामध्ये ही प्रथमच कंपनीची आणि एवढ्या सोयीची ही कॅथलॅब होती आमच्याकडे. आणि कॅथलॅब ही अति उच्च दर्जाची आणि हायटेक कॅथलॅब आहे आणि याच्यावर काम करायला कार्डिओलॉजिस्टना फार सोपं जातं. त्याची क्लॅरिटी खूप छान आहे, म्हणजे कुठे कन्फ्युजन्स किंवा काही प्रॉब्लेम पेशंट ट्रीट करताना आम्हाला होत नाही. बिलकुल, आणि ट्रीटमेंट पण इझिली होते आणि पेशंटला फारच तर त्रास सुद्धा होत नाही असं म्हणायला हरकत नाही. एकाच छताखाली सगळ्या सुविधा लोकांना कशा देता येतील किंवा अमरावतीकरांसाठी किंवा पश्चिम विदर्भातील लोकांकरिता कशा प्रकारे एका छताखाली सुविधा मिळतील, हा एक मानस तुमचं सिटी हॉस्पिटल चा असं म्हणायला हरकत नाही यावेळेला. सर, याच बरोबर जे तुम्ही MD मेडिसिनचं जे प्रशिक्षण घेतलंय, जे की तुम्ही आता इथे त्याचा सेवा देत आहेत लोकांना, तर त्याचं जे प्रशिक्षण आहे ते नेमकं तुम्ही कुठनं घेतलंय, कुठनं एज्युकेशन प्राप्त केलंय त्याही बद्दल सांगा. जसं मी सांगितलं की माझं बालपण अमरावतीतच गेलंय. माझं ग्रॅज्युएशन म्हणजे MBBS ला पण मी इथेच अमरावतीच्या पंजाबराव भाऊसाहेब देशमुख या मेडिकल कॉलेजला होतो आणि माझं MBBS आणि इंटर्नशिप संपल्यानंतर माझा MD मेडिसिनला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर इथे नंबर लागला व 2006 ते 2009 मी सोलापूरला MD साठी होतो. त्यानंतर मी पुण्याला व मुंबईला काही हॉस्पिटल्समध्ये जॉब केला, काही कोर्सेस केले आणि नंतर 2010 मध्ये डिसेंबर 2010ला मी अमरावतीला आलो. बिलकुल. सर, तुम्ही जसं सांगितलंय सुरुवातीला की इतरही डॉक्टर्स इथे सेवा देण्यासाठी आहे आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यासाठीच म्हटलेलं आहे. सर, इतर जे डॉक्टर्स आहेत आम्हाला त्यांच्याबद्दलही माहिती हवी आहे. ते नेमके कशाचे ट्रीटमेंट करण्यासाठी येतात आणि त्यांचं एज्युकेशन नेमकं काय झालंय? आमच्या इथे बरेच कन्सल्टंट येतात, काही व्हिजिटिंग आहेत तर काही फुल टाइमर आहेत. फुल टाइमर्स मध्ये जनरल सर्जन डॉक्टर भगवान अनामे आहेत. हे MS सर्जन आहेत आणि यांनी बऱ्याच ठिकाणी सर्जरीचा अनुभव घेतलेला आहे. सध्या ते अमरावतीच्याच गोळे मेडिकल कॉलेज इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम पण करतायत आणि सोबत आपल्या हॉस्पिटलला सेवा पण देत आहेत. बिलकुल. अद्ययावत सुविधा आणि अद्ययावत सेवा आपल्या तर्फे या हॉस्पिटलच्या थ्रू सुरू आहे. सर, यापुढे काय प्लॅनिंग्स आहेत किंवा भविष्यामध्ये काय स्वप्न आहेत सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला घेऊन? नक्कीच जास्तीत जास्त पेशंटना सेवा कशी मिळू शकते आणि ते पण अफोर्डेबल कॉस्टमध्ये, कमीत कमी किमतीत कुठल्या पद्धतीने भेटू शकते यावर आमचं काम नेहमीच सुरू असते आणि आम्ही त्यावर नेहमीच प्रयत्नशील असतो. भविष्यात आणखीन जास्त सुविधा आणि तेही कमी किमतीत जे प्रत्येक वर्गाच्या पेशंट्सना ते त्या सुविधांचा लाभ घेता यावा याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आहे आणि करत राहू. नक्कीच. सर, याबरोबर मला हे विचारायचं आहे, जसं तुम्ही आता नुकतं सांगितलेले अफोर्डेबल प्राइस मध्ये लोकांना सेवा कशी देता येईल, हाही एक उद्देश आहे तुमचा, हे एक प्लॅनिंग आहे. पण त्याचबरोबर सर, काय काय इन्शुरन्सच्या थ्रू आपण ट्रीटमेंट करतात किंवा लोकांना सवलत मिळावी किंवा कुठेतरी लोकांचा पैसा वाचावा या उद्देशाने तुम्ही आणखी काय करीत आहात या हॉस्पिटल थ्रू? आम्ही जसं आपल्याला माहित असेल कदाचित की मुख्यमंत्री सहायता निधी प्रत्येक पेशंटला, बऱ्याच पेशंटना मिळते ज्यांना इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट द्यावं लागतं, तर त्याला लागणारे कागदपत्रापासून त्यांच्या पॅनलवर आम्ही अफिलिएटेड आहोत.
सोबतच आमच्याकडे बऱ्याच कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही इन्शुर्ड आहात तर आमच्याकडे साधारण 20 कंपनीचे कॅशलेस सध्या अवेलेबल आहे आणि आणखीन आम्ही काही कंपनीतना आमच्या हॉस्पिटलशी संलग्न करून घेण्याचे प्रयत्न करतोच आहे. बरोबर, नक्कीच आमच्या दर्शकांपर्यंत सिटी हॉस्पिटल बद्दल माहिती ही जवळपास पोहोचलेली आहे, पण तरी देखील तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता आणि खाली नंबर तर दिलेलाच आहे मी, तर तुम्ही त्याच्यावरती संपर्क सुद्धा साधू शकता जेणेकरून तुम्हाला सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल आणखी माहिती मिळून जाईल. सर, यावेळेस चर्चेला आपण थोडंसं वेगळं वळण देऊयात. जे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की आज आपण हृदयासंबंधी पण थोडंफार बोलणार आहोत, हार्ट संबंधी थोडंफार बोलणार आहोत, जो की आता खूप विषय खूप हार्ड आहे तो आणि ज्याच्यावरती बोलायला बसलं तर पाहिजे तेवढं कमीच राहील, बोललं तेवढं कमीच राहील, पण तरी देखील आपण बघूयात किती वेळा आपला कव्हर होतो. सर, हार्ट अटॅकची लक्षणं नेमकी काय असावी यावेळेस आमच्या दर्शकांना थोडंसं सांगाल? हो, नक्कीच. हार्ट अटॅक किंवा मेडिकल टर्म मध्ये मायोकार्डियल इन्फार्क्शन जे आम्ही म्हणतो आणि खूप कॉमन जे 80% 90% पेशंटना असे सिम्पटम किंवा लक्षणे जाणवतात ते म्हणजे हृदयाचं दुखणं. आणि कुठलंही हृदयाचं दुखणं हे हार्ट अटॅक असू शकतं. बिलकुल. आणि त्या सोबत भरपूर घाम जाणे, घाबरल्यासारखं वाटणे, सोबतच श्वास घ्यायला त्रास होणे, गुदमरल्यासारखं वाटणे. आणि हे जे हार्ट अटॅकचं दुखणं आहे हे माइल्ड पासून तर अतिशय सिव्हिअर पर्यंत कसंही असू शकतं. म्हणजे मला थोडंच दुखतंय म्हणून मला हार्ट अटॅक नाही आहे असं म्हणणं अतिशय चुकीचं होईल. म्हणून तुम्हाला जर छातीत दुखतंय, तुमचं वय 35-40च्या वरती आहे तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन ECG करून त्याचं निदान करणं गरजेचं आहे. बरेच वेळा असं होतंय की मला ऍसिडिटी आहे म्हणून लोक छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात आणि तो दुर्लक्षपणा काही पेशंटमध्ये गंभीर स्वरूप घेतो आणि कधी कधी पेशंटना हॉस्पिटलमध्येही पोहोचायला वेळ मिळत नाही. तर माझं सर्वांना हेच सांगणं आहे की छातीत दुखलं आणि तुमचं वय 35-40 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या आजूबाजूच्या डॉक्टरांना दाखवा, ECG करून घ्या आणि ताबडतोब त्याची ट्रीटमेंट करा. बिलकुल. सर, बऱ्याच वेळेला असंही होतं की हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि तो आपल्याला कळत सुद्धा नाही, नंतर काही रिपोर्ट्स निघतात आणि तेव्हा मग माहिती पडतं की या पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही एन्जिओग्राफी करता, एन्जिओग्राफी आपल्या इथे होते, त्यानंतर मग मात्र जे रिपोर्ट्स येतात त्याच्यानंतर आपल्याला ब्लॉकेज निघतात किंवा मग त्याच्यानंतर एन्जिओग्राफी किंवा बायपास करण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळेला काय काळजी घ्यायला पाहिजे त्या पेशंटची किंवा मग काय करायला पाहिजे, काय नको करायला, काय सांगाल? हा जो प्रकारचा अटॅक आहे ज्यात पेशंटला बरेच वेळा काही दुखत नाही किंवा हलकसं दुखतं किंवा थोडं दम लागतो, याला आपण सायलेंट इस्चेमिया असं म्हणतो. असे बरेच पेशंट येतात की कधीतरी एकदा दुखलं होतं मग लगेच बरं झालं आणि मग आपण ECG करून घेतो, एन्जिओग्राफी करतो आणि मग त्यात आपल्याला ब्लॉकेजेस मिळतात. काही पेशंट 80% पेशंटचं तर एन्जिओप्लास्टीनी काम होऊन जातं, म्हणजे 1-2 ब्लॉकेजेस असेल तर. कधी कधी 3-3 ब्लॉकेजेस सुद्धा असले तरी एन्जिओप्लास्टी पॉसिबल आहे. पण काही पेशंट असे असतात ज्यांना भरपूर ब्लॉकेजेस असतात, त्यांना डायबिटीज असतो, बीपीचा आजार असतो, तर अशा पेशंटना मग आम्हाला नाईलाज असतो, त्यांना बायपास सर्जरी ही सांगावं लागते. पेशंट्स बरेचदा सर्जरीला घाबरतात, पण कार्डिओलॉजिस्ट किंवा हृदयाचे डॉक्टर तोपर्यंत तुम्हाला बायपास सर्जरी सांगणार नाही जोपर्यंत ती अत्यंत गरजेची आहे. जर ती गरजेची आहे त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्यावेळेस ती करणं नक्कीच गरजेची आहे, जेणेकरून पुढे तुम्हाला त्रास होणार नाही आणि सडन डेथचा जो प्रमाण असतो हार्ट पेशंटच्या केसेसमध्ये ते आपल्याला टाळता येईल. बिलकुल. सर, एन्जिओग्राफी केल्यानंतर जसं तुम्ही जेव्हा बायपासचा सल्ला देतात काही डॉक्टर्स लोक, तेव्हापासून तर बायपास होण्यापर्यंत जो काही वेळ असतो अशा वेळेमध्ये त्या पेशंटची काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा मग काय लक्ष केंद्रित करायला पाहिजे त्या पेशंटकडे आपण? नक्कीच. अटॅकच्या पेशंट्सना मी इथे सांगू शकतो की 2 प्रकारची ट्रीटमेंट असते. एक असते एन्जिओप्लास्टी, जे मेजॉरिटी ऑफ द पेशंट्सना आपण करतोच. काही पेशंट्सना बायपास सर्जरी लागते.
तर अँजिओग्राफी आणि बायपास सर्जरी यामध्ये किती वेळ आहे हे तर आपण नाही सांगू शकत. कधी कधी पेशंटला ताबडतोब ती अँजिओप्लास्टिक बायपास सर्जरी करावी लागते, कधी कधी आपल्याला वेळ मिळतो. पण घ्यायच्या काळजी एक हृदयाच्या पेशंट्सनी किंवा बायपास ज्याची होणार आहे किंवा ज्याला अटॅक येऊन गेलेला आहे अशा पेशंट्सनी स्वतःची खूप काळजी घेणे गरजेचे आहे. काळजीमध्ये नित्य व्यायाम, डेली एक्सरसाइज फार महत्वाचे आहे. तुमच्या डाएटमध्ये चेंजेस, तेलकट, तळलेलं, स्निग्ध पदार्थ, मसालेदार हे अवॉइड करायला पाहिजे. रोज व्यायाम करायला पाहिजे. स्ट्रेस फ्री, किती टेन्शन मुक्त राहता येईल ह्या गोष्टीकडे काळजी घ्यायला पाहिजे. मेडिसिन्स फार रेग्युलर घ्यायला पाहिजे. बरेचदा असं होतं की मला आता बरं वाटतंय, आज गोळ्या घेत नाही आणि दुर्लक्ष झाल्यामुळे गोळ्यांकडे, मेडिसिन्स व्यवस्थित न घेतल्यामुळे पण हा अटॅक वाढू शकतो. तर ह्या ज्या काळजी आहेत ह्या पेशंट्सनी घेणे फार गरजेचे आहे. आणि त्यांच्या जे जवळचे डॉक्टर्स आहेत किंवा जे त्यांचे रेग्युलर फिजिशियन्स आहेत त्यांना त्यांनी वेळोवेळी दाखवणं फार गरजेचं आहे. जनरली कुठल्या प्रकारचे व्यायाम आपण करायला पाहिजेत? व्यायाम मध्ये आपण रेग्युलर जे वॉकिंग आहे, हलक्या प्रकारचं सायकलिंग आहे, योगा आहे, ह्या प्रकारचे व्यायाम आपण करावे. हेवी एक्सरसाइजेस नको, टाळायला पाहिजे. सुरुवातीला तर नक्कीच टाळायला पाहिजे. काही दिवसानंतर 2 महिने 3 महिन्यानंतर मग हळूहळू आपण हेवी एक्सरसाइजेस करू शकतो. डेफिनेटली, नक्कीच. सर, त्याचबरोबर आणखीनही जे हार्टचे पेशंट नसतील किंवा मग इतर जे लोक आहेत जे आपल्याला यावेळेस बघत आहेत त्यांची हेल्थ गुड राहण्यासाठी, हेल्थ बेस्ड राहण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी आपण काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे जनरली, किंवा काय गोष्टी आपण करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, काय चेंजेस करायला पाहिजे? कारण आजचं जी जीवनशैली आहे ती खूप व्यस्त होत चाललेली आहे. कामामध्ये आपण बैठकी जीवनशैली आपण असं म्हणू शकतो. तर अशा वेळेला काय करायला पाहिजे यंग जनरेशनने विशेषतः? डेफिनेटली यंग जनरेशनचा तर फार मोठा प्रॉब्लेम सुरू आहे. त्यांच्यामध्ये ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा फार दिसतोय. आजकाल 25-25 वर्षांच्या पोरांमध्ये बीपी, कोलेस्ट्रॉल आणि शुगरचं प्रमाण, डायबिटीसचं प्रमाण दिसतंय. तर सर्वात महत्वाचं आहे सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे बैठक करून आपले काम करणारे जे लोक आहेत ज्यांचं फक्त बैठकीचंच काम आहे, त्यांनी नित्य नियमाने व्यायाम करणे, आपल्या कामाच्या मधात एक 5 मिनिटं काढून उठून थोडंसं फिरून येणे हे फार गरजेचं आहे. त्याशिवाय मी आता सांगितलं की स्निग्ध पदार्थ, तेलकट, तळलेले, मसाल्याचे पदार्थ, सोबतच सवयी, लोकांना अल्कोहोलची सवय, स्मोकिंग, तंबाखू, गुटखा, तर ह्यासारख्या सवयी ताबडतोब सोडायला पाहिजे. लॉंग टर्म स्मोकिंग वाले आहेत किंवा तंबाखू, गुटखा खाणारे, यांच्यामध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण फार फार जास्त प्रमाणात वाढत आहेत. तर अशा लोकांनी ते ताबडतोब सोडायला पाहिजे. आणि आहार ह्या बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. त्यात फळही असणं गरजेचं आहे, कडधान्यही असणं गरजेचं आहे, थोड्या प्रमाणात साखर पण असण्याची गरजेचं आहे. तर आपला जो भारतीय खाद्य जेवण आहे हे नक्कीच त्या पद्धतीचं बॅलन्स डाएट आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला ते कसं ते एकत्रित करता येईल, कसं घेता येईल, एक्झॅक्टली सात्विक आहार आपण घ्यायला पाहिजे. नक्कीच. सरांचं जे म्हणणं आहे की जे काही स्मोकिंग करणारे लोक असतील किंवा मग ड्रिंकिंग करणारे लोक असतील त्यांना सुद्धा हार्टचा धोका आहे. त्यांना सुद्धा पुढे चालून, आता नाही तर भविष्यात पुढे चालून त्यांनाही या समस्यांना सामोरे जावं लागू शकते. सो आत्ताच आपण वेळ आहे आपल्याकडे, आपण आता सुधारायला पाहिजे. आत्ताच कुठेतरी आपण जे स्मोकिंग आहे किंवा काही तंबाखूजन्य पदार्थ आहे पण ते सगळे टाळायला पाहिजे. सर, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. अनेक दर्शक, अनेक अमरावतीकर आपल्याला यावेळेस GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत किंवा महाराष्ट्रभर जनता बघते आहे. काय सांगाल जाता जाता, काय संदेश द्याल सगळ्या लोकांना ऍज अ डॉक्टर म्हणून, काय सांगाल? ऍज अ डॉक्टर जे यंग पेशंट्स आहेत म्हणजे 20 ते 60 वयोगटात, यांच्यासाठी माझा संदेश आहे की तुम्ही एक चांगले हॅबिट्स डेव्हलप करा. आणि तुमची देशाला गरज आहे, आणि देशाला तुमची गरज आहे आणि तुम्हाला देशाची गरज आहे. म्हणून आपलं आरोग्य जपा, तर तुम्ही तुमचं फॅमिली, तुमचा परिवार जपू शकता आणि पर्यायाने
आपल्या देशालाच फायदा होईल. बिलकुल. तर यंग जनरेशनला सुद्धा एक महत्वपूर्ण संदेश सरांनी दिलेला आहे की जर तुम्ही आजच तुमच्या वाईट सवयी आहे आज जर सोडल्या नाही तर पुढे चालून तुम्हाला तर त्रास होईलच, पण त्यासोबत इतरांना आपल्या फॅमिलीला सुद्धा त्रास होऊ शकतो, तो त्रास भोगावा लागू शकतो. सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.
MBBS DPM DNB सायकॅट्री. मी मानसोपचार तज्ञ आहे आणि सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर कल्याण नगर चौक अमरावती येथे कार्यरत आहे. आम्ही येथे मानसिक आरोग्याशी निगडीत आजार जसं की डिप्रेशन, उदासीनता, चिंता, घबराहट, डोकेदुखी किंवा स्किझोफ्रेनिया ज्याच्यामध्ये संशय किंवा कानामध्ये आवाज येणे अशा प्रकारचे आजार, स्मृतिभ्रंश किंवा सीझर्स किंवा मिरगी, फिट्सचा दौरा या प्रकारच्या आजारांचे इथे उपचार केले जातात. तर त्यासंबंधी आपल्याला कुठलीही शंका असेल किंवा उपचारांची गरज असेल तर आपण इथे हॉस्पिटलमध्ये येऊन नक्की हेल्प घेऊ शकता. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर अंकिता यावले पदर, MBBS DPM सायकॅट्री. मीही सिटी स्पेशालिटी येथे कार्यरत आहे. जसं सरांनी सांगितलं ते सगळे आजार प्लस लहान मुलांचा जो अभ्यासाचा तणाव असतो, घरच्या टेन्शन्समुळे जो स्त्रियांवर तणाव असतो, त्याच्यासाठी लागणारी काउन्सिलिंग ह्या पण इथे सुविधा उपलब्ध आहेत. सो तुम्ही त्यासाठी पण इथे येऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. थँक्यू. गेले 1 वर्षापासून मी सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्यरत असून ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटचं काम करत आहे. आमच्या इथे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आणि लिगामेंट रिलेटेड सर्जरीज सर्व पार पडत आहेत. त्याशिवाय जे रेग्युलर ऑर्थोपेडिक रिलेटेड ट्रॉमा आहे, फ्रॅक्चर आहे, यांचे पण इथे ऑपरेशन आहेत. बघितलेलं आहे की हृदयासंबंधित ज्या काही गोष्टी सरांनी सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच आपण कुठेतरी फॉलो करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलबद्दल आपण पूर्णतः माहिती सुद्धा घेतलेली आहे. पण तरी देखील तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. आणि एकाच छताखाली सगळ्या सुविधा देणारं असं हे हॉस्पिटल आहे. तरी सुद्धा नक्कीच तुम्हाला कुठलाही त्रास जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्यावी. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.